मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे लाखो समर्थक यावेळी ठामपणे सांगतात की ते आरक्षणाशिवाय मुंबई सोडणार नाही. पण प्रश्न इथेच थांबत नाही. यामागे एक मोठा राजकीय, सामाजिक आणि कायदेशीर संघर्ष दडलेला आहे. चला तर मग थोडं मागे जाऊन पाहू. 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला SC/BC म्हणजे सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून 16% आरक्षण दिलं. मात्र 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं, कारण संविधानानुसार 50% पेक्षा जास्त आरक्षण देण्याला परवानगी नाही. यामुळे समाजात नाराजगी पसरली. हजारो तरुण, विद्यार्थी आणि बेरोजगारांना आपलं भविष्य अंधारात जाते असं वाटू लागलं. आणि याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणं सुरू झाली.